मूळचा वाशिम जिल्ह्यातील रुई गावाचा रहिवासी असलेला राहुल शेषराव चव्हाण वय 33 हा पत्नी आणि 2.5 वर्षाच्या 2 जुळ्या मुलींसह पुणे येथे वास्तव्यास होता. एका IT कंपनीत तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. पत्नीचे माहेर पुणे हेच होते. सारे काही सुरळीत चालले होते, पण कमाई कमी असल्याने संसारात थोडीफार ओढाताण होत होती. खाणारी तोंडे जास्त असल्याने काटकसर करण्याशिवाय पर्याय नव्हता. खर्च वाढत होता, कमाई मात्र नव्हती वाढत. त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच भांडण व्हायचे. अलीकडे तर भांडणाला कारणच लागत नव्हते. किरकोळ कारणातूनही भांडण व्हायचे. भांडण झाले की ती माहेरी निघून जायची, कारण तिचे माहेर हे पुण्यातच होते. त्यामुळे तिला माहेरी जाणे देखील कठीण नव्हते. पण तिचे हे वारंवार माहेरी जाणे राहुलच्या रागात भर घालणारे ठरत होते. या भांडणावर काही तोडगा मात्र निघत नव्हता. ऐन दिवाळीच्या सणात या दोघा पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात पत्नी आपल्या मुली त्याच्या जवळ ठेवून माहेरी निघून गेली. सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत होता, पण राहुलची पत्नी मात्र घरात नव्हती. ती त्याला आणि 2 चिमुकल्या मुलींना टाकून माहेरी गेली होती. राहुल 4 दिवस मुलींसोबत पुणे येथेच होता. दिवाळीच्या सणानिमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणून मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी तो दोन्ही मुलींना घेऊन आपल्या मूळ गावी जाण्यास बाहेर पडला. तो पुणे येथून दुचाकीने घेऊन वाशिम जिल्ह्यातील रुई येथे जाण्यास निघाला होता. तो मनातून खूपच नाराज होता. दिवाळीचा सण सगळीकडे आनंद. परिवारात पती पत्नी मुले एकमेकांसोबत सण साजरा करत होते, पण तो मात्र एकटा होता. त्याच्यासोबत 2.5 वर्षाच्या 2 लहान मुली होत्या. त्याची जीवनसाथी बायको मात्र नव्हती. दिवाळी सारख्या सणाला पती आणि लहान मुलींना सोडून ती एकटीच माहेरी गेली होती. तो हतबल होणे स्वाभाविकच होते. असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे असे त्याला वाटत होते. त्याच्या डोक्यात आत्महत्येसह वाईट विचार घोळत होते. पण आपल्या पश्चात आपल्या या चिमुकल्या मुलींचं काय होणार, हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. आपली पत्नी आत्ताच मुलींना टाकून जाते, ती आपल्या पश्चात मुलींना कशी सांभाळेल, असा विचार त्यांना सैरभैर करत होता. या अवस्थेतून त्याने एक महाभयंकर निर्णय घेतला. देऊळगाव राजा तालुक्यात प्रवेश केल्यानंतर अंढेरा फाट्याजवळील वळण रस्त्यावरील जंगलात निर्जन स्थळी तो थांबला. दुपारचे 1 वाजले होते. तो अतिशय थंडपणे बसून होता. दाट जंगल निर्जन परिसरात त्याने दोन्ही मुलींची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. अत्यंत निर्दयीपणे त्याने हे कृत्य केले. त्याने ते मृतदेह रोड पासून 20 मीटर अंतरावर नेऊन टाकून दिले. दोन्ही मुलींना ठार मारल्यानंतर राहुल हा मूळगावी रुई येथे पोहोचला. त्याने घरात कोणालाच काहीही सांगितले नाही. त्याची पत्नी आणि मुली तिच्या माहेरी थांबल्या असतील असे राहुलच्या घरच्यांना वाटले. त्यामुळे कोणी जास्त खोलात जाऊन चौकशी देखील केली नाही. पण आपल्या कृत्याचा पश्चाताप झालेल्या राहुलने 4 दिवसानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी घरात माहिती दिली. त्याने माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. नातेवाईकांनी तातडीने त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. तेव्हा ती एकटीच माहेरी असून दोन्ही मुली राहुल सोबतच होत्या हे उघड झाले. त्यामुळे तो सांगतो ते खरेच असावे अशी नातेवाईकांची खात्री पटली. त्यांनी तातडीने राहुलला आसेगाव पोलीस ठाण्यात हजर केले. ठाणेदार रामकृष्ण भागडे यांच्याकडे त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आसेगावचे ठाणेदार भाकडे हे त्याला घेऊन घटनास्थळी दाखल झाले, परंतु हा गुन्हा अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो अंढेरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मृतदेह कुजल्याने जागेवरच विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी राहुल चव्हाण यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.